नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे. मित्रांनो, LICचं एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे, हाऊसिंग फायनान्स. या नोटिफिकेशनबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बेल आयकॉन प्रेस करा आणि LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचं हे जे ज्युनियर असिस्टंटचं आलेलं नोटिफिकेशन आहे, हे नोटिफिकेशनचा हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त एलिजिबल कॅन्डिडेटपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. काही डाऊट जर का या नोटिफिकेशनच्या बद्दलचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट मात्र मित्रांनो जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा आणि ऐका. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या नोटिफिकेशनमधल्या ज्या वॅकन्सीज आहेत, वॅकन्सीज त्याच्यानंतर मित्रांनो पोस्ट डिटेल्स, कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत, त्या क्वालिफिकेशनबद्दलची माहिती, एक्झाम पॅटर्न, सॅलरी किती असेल आणि वर्क प्रोफाईल नेमकं काय आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण इथे बघणार आहोत. थोडक्यात काय तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना, ऑनलाईन फॉर्म भरताना ज्या महत्त्वाच्या ज्या पॉईंट्स आहेत, जे आपल्याला खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत हे करताना, ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना, त्या सगळ्यांचं डिस्कशन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार. चला मित्रांनो, सुरू करूयात. LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचं आलेलं हे नोटिफिकेशन बघूया. मित्रांनो, LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचं हे जे नोटिफिकेशन आहे याच्यासाठीची जी बॅच आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही सुद्धा मित्रांनो, ही 2 ऑगस्ट 2024 पासून सुरू होते आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण तयारी तुमची या नोटिफिकेशनची किंवा या जाहिरातीची ही LICची पूर्ण तयारी तुमच्याकडनं करून घेतल्या जाणार आहे. डेट लक्षात ठेवा, 2 ऑगस्ट 2024. चला मित्रांनो, सुरू करूया. बघूया नेमकं या नोटिफिकेशनमध्ये काय काय दिलेलं आहे त्याचं PDF. मित्रांनो, हे बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तीही तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हे सगळे नोटिफिकेशन सगळ्यात आधी बघायला मिळतील. मित्रांनो, बघूया आता हे नोटिफिकेशन आलेलं आहे LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचं रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंटचं. आता याच्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सी स्टेट निहाय दिलेले आहेत, ते आपण बघूया. आंध्र प्रदेशमध्ये मित्रांनो 12 वॅकन्सीज आहेत, आसाममध्ये 5 वॅकन्सीज, छत्तीसगड 6, गुजरात 5 वॅकन्सीज, हिमाचल प्रदेश 3, जम्मू आणि काश्मीर 1, कर्नाटक 38 वॅकन्सीज, मध्य प्रदेश 12. सगळ्यात जास्त वॅकन्सीज मित्रांनो महाराष्ट्रात आहे आणि त्या आहेत 53 वॅकन्सीज. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो 53 म्हणजे 53 अशा वॅकन्सीज आहेत. पॉंडिचेरी 1, त्यानंतर सिक्कीममध्ये मित्रांनो 1च आहे, तमिळनाडू 10, तेलंगणा 31, उत्तर प्रदेशमध्ये 17 आणि वेस्ट बेंगॉलमध्ये 5. अशा टोटल नंबर ऑफ वॅकन्सी ज्या आहेत त्या आहेत 200 to 100 इतक्या या वॅकन्सीज आहेत. सगळ्यात जास्त वॅकन्सीज महाराष्ट्रात आहेत, 53 वॅकन्सी. त्यामुळे अपॉर्च्युनिटी, आलेली संधी मित्रांनो सोडायची नाही आहे. पुढे बघूयात महत्त्वाचे काही पॉईंट्स आपण बघूया. आता या ज्युनियर असिस्टंटसाठी ओके, ज्युनियर असिस्टंटच्या या पोस्ट असणार, त्याच्यात थोडीशी डिटेल माहिती मित्रांनो दिलेली आहे. येस, आता याच्यामध्ये काय म्हटलं ते बघा, अतिशय महत्त्वाचं आहे की कॅन्डिडेट आर अलाउड टू अप्लाय फॉर वॅकन्सी ओनली फॉर 1 स्टेट. एकाच स्टेटमध्ये तुम्हाला अप्लाय करता येणार आहे, एकापेक्षा जास्त स्टेटमध्ये अप्लाय करता येणार नाही. कॅन्डिडेट ऑल्सो हॅज टू सिलेक्ट 1 स्टेट फ्रॉम वेअर he she wish to appear for the examination, that is examination state. एकाच स्टेट मध्ये अप्लाय करता येणार आहे आणि कुठलं तरी एकच स्टेट निवडावं लागणार आहे जिथे तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. ठीक आहे. सो मित्रांनो, प्लीज नोट दॅट द स्टेट ऑप्टेड अंडर वॅकन्सी स्टेट एक्झामिनेशन स्टेट कॅन बी डिफरंट. हे दोन्ही वेगवेगळे आहेत. म्हणजे वॅकन्सी स्टेट
हे वेगळं आहे आणि एक्झामिनेशन स्टेट हे वेगळं आहे का, हे लक्षात घ्या. सो ऑल्सो नोट दॅट इंटरव्ह्यू स्टेट विल बी सेम ॲज वॅकन्सी स्टेट. थोडक्यात काय की ज्या स्टेटमधनं तुम्ही अप्लाय करणार आहात ते असणार आहे वॅकन्सी स्टेट. ज्या स्टेटमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे तुम्ही वेगळ्या स्टेटमध्ये जाऊन एक्झाम देऊ शकता, दॅट इज एक्झामिनेशन स्टेट. इंटरव्ह्यू स्टेट तेच असणार आहे जे वॅकन्सी स्टेट तुम्ही मेन्शन केलेलं आहे. हे इथं तुम्ही अतिशय महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. सो अजून बघूया आता इम्पॉर्टंट डेट्स बघूया मित्रांनो. तारखा आहेत इम्पॉर्टंट. ऑनलाईन रजिस्ट्रेशनला आजपासून म्हणजे 25 जुलैपासून सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट अप्लाय करण्याची असणार आहे 14 ऑगस्ट. आजपासून म्हणजे 25 जुलैपासून सुरुवात झाली आहे, 14 ऑगस्ट लास्ट डेट आहे. कॉल लेटर डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो 7 ते 14 दिवस आधी एक्झामच्या. एक्झामची डेट कधी आहे ती फिक्स नाही आहे, परंतु मंथ फिक्स आहे. सप्टेंबर 2024 मध्ये एक्झाम होणार आहे आणि जी काय डेट असेल त्याच्या एक 7 ते 14 दिवस आधी है ना, 15 दिवस आधी तुम्हाला तुमचं कॉल लेटर डाउनलोड करता येईल. लक्षात ठेवा सप्टेंबर 2024 ला एक्झाम होणार आहे, ठीक आहे. डेट फिक्स नाही आहे त्यामुळे ती काही मेन्शन केलेली नाही आहे. आता बघूयात मित्रांनो सॅलरी किती आहे ते बघून घेऊयात. सॅलरी बघूयात. आता सॅलरी बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये जी सॅलरी आहे ना टोटल पर मंथ विल बी इन द रेंज ऑफ 32 to 35,200. 32,000 ते 35,500 ही इतकी सॅलरी मित्रांनो पर मंथ असणार आहे. ते डिपेंड आहे की पोस्टिंग कुठे आहे नेमकं तुमची. ते सिटी कॅटेगरी जे सिटीच्या कॅटेगरी असतात त्यानुसार तुमचं ते सॅलरी इन हँड सॅलरी असणार आहे. मिनिमम 32,000 रुपये आहे आणि मॅक्सिमम 35,200 आहे. याच्यामध्ये याच्यामध्ये बेसिक पे याच्यामध्ये आणि अदर बेनिफिट जे आहेत पीएफ हे सगळं इन्क्लूड आहे मित्रांनो. सो सिटी कॅटेगरी जर का फर्स्ट असेल तर बेसिक पे 20,000 आहे आणि सगळं तुमच्या इन हँड जे असणारी सॅलरी ती 32,800 आहे. पण सिटी कोणती आहे, सिटी कॅटेगरी 1, सिटी कॅटेगरी 2 20,000 बेसिक पे आहे आणि 31,200 इतकी इन हँड सॅलरी तुमची असणार आहे. कॅटेगरी 3 जी आहे सिटीची ती 20,000 बेसिक आहे आणि 30,000 रुपये तुमची इन हँड सॅलरी ही असणार आहे, ठीक आहे. इन ॲन्युअल जी सॅलरी असेल ती पण इथे मेन्शन केलेली आहे, तुम्ही बघून घ्या, वाचून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. प्रोव्हिजन पिरियड किती असेल तोही बघूया. 6 महिन्याचा प्रोव्हिजन पिरियड मित्रांनो याच्यामध्ये आहे. 6 मंथ जॉईन झाल्यापासून पुढचे 6 महिने जे असणार आहेत ते प्रोव्हिजन पिरियड असणार आहे. त्यानंतर वय किती असेल, कोण अप्लाय करू शकतं, ते 21 ते 28 वर्ष एज असणारा प्रत्येक कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतो. त्यानंतर मात्र मित्रांनो क्वालिफिकेशन जे आहे ग्रॅज्युएट कुठल्याही याच्यामधनं म्हणजे कोणतीही डिग्री त्याला त्याची जर का असेल तर तो अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएट कुठलाही ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट शुड अप्लाय आणि मिनिमम ॲग्रिगेट 60% मार्क्स त्याला लागणार आहे. 60% मार्क्स जर का असेल आणि आपण जर ग्रॅज्युएट असाल तर याला अप्लाय मित्रांनो करू शकता, ठीक आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन 1/7/2024 पर्यंत जर का तुमचा रिझल्ट लागलेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यानंतर जर का रिझल्ट लागणार असेल 1 जुलै 2024च्या नंतरचा तर मग मात्र तुम्हाला याला अप्लाय करता येणार नाही. कम्प्युटर लिटरसी याला पाहिजे मित्रांनो, कम्प्युटर स्किल लागणारच आहे. पुढे जाऊया. आता एज लिमिट इथे दिलेलं आहे आणि 21 ते 28 वर्ष एज लिमिट आहे मित्रांनो, मी आता सांगितल्याप्रमाणे. सो इथे बघूया कॅन्डिडेट प्रोव्हिजनल सर्टिफिकेट बाय द काही महत्त्वाचं आहे का, सर्टिफिकेट मेन्शन केलेले आहेत मित्रांनो की त्या डेटच्या आधी तुमचं सगळं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे रिझल्ट जर का लागला असेल तर. सो सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे तर मित्रांनो ऑनलाईन एक्झाम आहे, लगेच इंटरव्ह्यू आहे. एक एक्झाम द्यायची आहे ती पास झाली की इंटरव्ह्यू मित्रांनो आहे. आता ऑनलाईन एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न 5 सेक्शन मित्रांनो आहेत वेगवेगळे. त्यातले इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न आहेत, 40 मार्क आहे. लॉजिकल रिझनिंग म्हणजे टेस्ट ऑफ रिझनिंग 40 क्वेश्चन 40 मार्क आहे. जनरल अवेअरनेस 40 प्रश्न 40 मार्क आहे. न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे क्वांट मॅथ 40 प्रश्न 40
मार्क्स आहेत आणि कम्प्युटर स्किल 40 क्वेश्चन 40 मार्क आहेत, 5ही सेक्शनला 40 मार्क आहेत, 200 मार्काचा पेपर आहे आणि 120 मिनिटं म्हणजे 2 तास वेळ आहे आणि फक्त इंग्लिश याच व्हर्जन मध्ये ही एक्झाम होणार आहे. हिंदी इथे अलाउड मित्रांनो नाही आहे. 0.25 इतकी निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे ॲक्युरसी हा महत्त्वाचा पार्ट प्रत्येक बाकीच्या एक्झाम सारखा इथे मित्रांनो आहे. सो the correct score obtained test wise scores and is reported the decimal point up to 2 digits. ओके ठीक आहे. इंटरव्ह्यू मित्रांनो आहे, क्वालिफाय तुम्ही झाला याच्यामध्ये कुठे आपल्या रिटन एक्झाम मध्ये इंटरव्ह्यू होणार आहे आणि इंटरव्ह्यू डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ वॅकन्सीज ओनली दोज कॅन्डिडेट हू रँक sufficiently high in the order of merit based on their respective marks in online examination will be called for interview. हे तर क्लिअर आहे की तुम्ही तो कट ऑफ क्लिअर केला, त्या मेरिट मध्ये तुम्ही जर का येत असाल, त्यांनी जर क्रायटेरिया ठरवून दिला त्याच्यामध्ये, तर तुम्हाला इंटरव्ह्यूला मित्रांनो बोलवण्यात येणार आहे. आणि फायनल सिलेक्शन कसं असेल तर तेही बघूयात मित्रांनो. फायनल मेरिट लिस्ट अँड द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट विल बी डन ऑन द बेसिस ऑफ combined marks of online examination as well as इंटरव्ह्यू आणि ऑनलाइन एक्झामिनेशनचे मार्क्स हे कंबाईन करून मग त्याचं एक मेरिट ठरवलं जाणार आहे आणि तुमचं फायनल सिलेक्शन मित्रांनो इथे होणार आहे. ठीक आहे, पुढे बघूया. मेडिकल एक्झामिनेशन एक्झाम प्रत्येक याच्यामध्ये असतं त्याप्रमाणे तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. आता हाऊ टू अप्लाय कसं करायचं आहे याच्याबद्दलची माहिती याच्यात दिलेली आहे, ती तुम्ही बघून घ्याल. ॲप्लिकेशन फीस किती आहे मित्रांनो, तर 800 रुपये ॲप्लिकेशन फीस आहे. ही नॉन रिफंडेबल फीस आहे. 14 तारखेपर्यंत म्हणजे 14 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ही ऑनलाईन फीस भरता येणार आहे. ठीक आहे. सो पुढे आता रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं याच्याबद्दलची माहिती आहे. ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला ती फीस भरायची आहे. युज्युअल कॉल लेटर्स 15 दिवस अगोदर, 7 दिवस किंवा 15 दिवस अगोदर तुम्हाला एक्झामच्या सप्टेंबरमध्ये एक्झाम होणार आहे, त्याच्या आधी तुम्हाला ते कॉल लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे. सो सेंटर्स कुठले कुठले असणार आहेत ते बघून घेऊयात. एक्झामिनेशन सेंटर्स महाराष्ट्राबद्दल जर का बोलायचं झालं तर मित्रांनो इथे बघूयात आपण. महाराष्ट्र बघा, महाराष्ट्रामध्ये एक्झामिनेशन सेंटर्स कुठे कुठे असणार आहेत ते बघूयात. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि जळगाव इतक्या शहरांमध्ये तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर अवेलेबल आहे. तुम्ही तुम्हाला जसं कन्व्हिनियंट आहे त्यानुसार एक्झामिनेशन सेंटर तुम्ही चूज करू शकता. सो कॉल लेटर फॉर इंटरव्ह्यू याच्याबद्दलची माहिती आहे आणि मित्रांनो जनरल काही याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते बघून घ्या. असं मला वाटतं की आपण ते सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत जे ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मित्रांनो आहे. तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, शेवटपर्यंत बघा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कळवा, म्हणजे त्याच्यावरही आपल्याला व्हिडिओ करता येईल. आणि 2 ऑगस्ट लक्षात ठेवा मित्रांनो, 2 ऑगस्ट पासून बोर्डेज करिअर अकॅडमीची ही ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच जी आहे या LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड याच्यासाठी ही सुरू होते आहे, ही लक्षात ठेवा. बाकी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.